आज आपण एकदम सोपे मस्त चवीचे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू करणार आहोत। लाडू करायला इतके सोपे आहेत की कधीही गोड खायची इच्छा झाली की पटकन हे लाडू करता येतील। लाडू करताना पाक करायचं वगैरे अजिबात टेन्शन नाहीये, त्यामुळे कोणालाही सहज करता येतील असे हे लाडू आहेत। हाय, मी स्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। श्रावण महिना आला की गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरू होते, म्हणूनच आज आपण एकदम सोपे पटकन होणारे म्हणजे अगदी 10 मिनिटात होणारे लाडू करणार आहोत। लाडू वेगळे आहेत पण चवीला खूप छान आहेत, मस्त कुरकुरीत होतात। लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य नेहमीच आपल्या घरात उपलब्ध असतं, त्यामुळे आठवड्यातून एकदा हे लाडू करून ठेवले तर अगदी संध्याकाळच्या वेळेस जी छोटीशी भूक लागते त्यावेळेला पटकन तोंडात टाकायला मस्त ऑप्शन आहे। करायला घेऊया। तर हे लाडू करण्यासाठी एका जाड बुडाच्या कढईत मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे जाड पोहे आहेत, आपण नेहमी कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत। पोहे अगदी व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात पोहे भाजून होतात। फक्त पोहे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि सतत असं परतत राहायचं, नाहीतर मग पोहे तळाशी लागून करपू शकतात। भाजल्यामुळे ना पोहे मस्त कुरकुरीत होतात आणि त्यामुळे लाडूही छान कुरकुरीत लागतात। साधारण 2-3 मिनिट पोहे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। हाताने असे चुरून बघितल्यावर पोहे व्यवस्थित चुरले जात आहेत, म्हणजे पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता हे पोहे मी एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेते। गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे, कारण कढई व्यवस्थित तापलेली आहे। जर खूप जास्त कढई गरम असेल तर खोबरं अगदी पटकन लाल होतं। अगदी वरच्यावर आपण थोडंसं भाजून घेऊया। खोबरं जर असं थोडंसं भाजून घेतलं की यातलं मॉइश्चर कमी होतं आणि लाडू जर जास्त दिवस राहिले तर यातलं खोबरं खवूट होत नाही आणि मग लाडू बरेच दिवस टिकतात। पण हे लाडू चवीला इतके छान लागतात की जास्त दिवस उरणारच नाहीत। तर साधारण 1 मिनिट भाजल्यावरच खोबऱ्याचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे। भाजलेलं खोबरेही मी काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहेत। मला हे असे साल काढलेले फुटाणे बाजारात मिळाले, मी ते घेतलेले आहेत, पण याऐवजी तुम्ही डाळवं घेऊ शकता जे आपण चिवड्यात वापरतो ते। फुटाणे व्यवस्थित भाजलेले असतात, पण तरीही यातलं थोडं मॉइश्चर कमी व्हावं म्हणून मी थोडेसे वरच्यावर भाजून घेते। अगदी अर्धा मिनिट हे भाजून घेऊयात। तर अगदी थोडा वेळ मी हे फुटाणेही भाजून घेतले आहेत, तेही आपण काढून घेऊयात। गॅसची फ्लेम आता बंद करते आणि या सगळ्या गोष्टी आपण थोड्या वेळ गार होऊ देऊयात। या लाडूमध्ये आपण पोहे वापरलेले आहेत, फुटाणे वापरलेले आहेत, ज्यामध्ये भरपूर फायबर्स असतं, त्यामुळे ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे लाडू खाणं अगदी फायदेशीर आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा। लाईक केल्यानंतर खाली हाईप नावाचं एक बटन येईल, यावरही क्लिक करा। यावर क्लिक करणं अगदी निःशुल्क आहे, पण त्यामुळे हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल, त्यामुळे हाईपवर क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर मिक्सरमधून बारीक करण्याइतपत हे गार झालेलं आहे। या सगळ्याची आपण एकत्र पावडर करून घेणार आहोत। यामध्ये आपण गूळ घालणार आहोत, त्यामुळे गुळाबरोबर जायफळाची चव छान लागते, म्हणून यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालते। आता मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊया। खूप अगदी बारीक पावडर करायची नाही, थोडं रवाळ ठेवायचं आहे। मिक्सरमधून मी हे असं रवाळ फिरवून घेतलेलं आहे। आपण 2 वाटी पोहे, अर्धा वाटी डाळ्या आणि अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलं होतं। 2 वाटी पोहे बारीक केल्यावर त्याची 1 वाटी पावडर होते, त्यामुळे सगळं मिळून 2 वाटीसाठी इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। मिक्सरमधून एकदा फिरवून घेते आणि थोडी याची चव घेतल्यावर मला हे थोडं कमी गोड वाटलं, म्हणून यामध्ये अजून पाव वाटी मी गूळ घातलेला आहे, म्हणजे टोटल 1 वाटी गूळ यामध्ये आपण घातलेला आहे। मिक्सरमधून पुन्हा हे फिरवून घेऊया। तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे। आता गोडीला अगदी व्यवस्थित आहे। एका मोठ्या बाउलमध्ये मी हे काढून घेते। अजून एक सांगायचं राहून गेलं, यामध्ये गूळ आहे, फुटाणे आहेत, त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी हे लाडू अगदी फायदेशीर आहेत। आता इथे मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे। या तुपापैकी सुरुवातीला थोडं 2 चमचे तूप मी घालून घेते, व्यवस्थित मिक्स करून बघू आणि नंतर लागेल तसं तूप यामध्ये आपण ॲड करूया।
यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळे गुळाचाही चिकटपणा असतो, त्यामुळे खूप जास्त तूप यामध्ये वापरावं लागत नाही. कमी तूप घालूनही लाडू अगदी सहज वळले जातात. तर फक्त 2 चमचे तूप घातल्यावरही तुम्ही बघू शकता लाडू अगदी सहज वळले जात आहेत. पण लाडू अगदी भुसभुशीत होऊ नये म्हणून हे सगळं तूप मी इथे वापरणार आहे. 1 चमचा तूप मी बाजूला ठेवते, ज्यामध्ये आपण बदामाचे काप परतून घेणार आहोत. बाकीचं तूप मी यामध्ये मिक्स करून घेते. आता हे जे 1 चमचाभर तूप मी बाजूला ठेवलं होतं ते एका फोडणीच्या भांड्यामध्ये घालते. यामध्ये आपण थोडे बदाम परतून घेऊया. तुपामध्ये असे थोडे बदाम परतून घेतले की मस्त कुरकुरीत होतात आणि लाडूमध्येही हे बदाम टाकले की मस्त कुरकुरीत लागतात. आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून बदामांचा रंग थोडासा गुलाबीसर होईपर्यंत आपण बदाम परतून घेऊयात. बदाम घालणं ऑप्शनल आहे, पण लाडू खाता खाता असे कुरकुरीत बदाम मध्ये आले की लाडू जास्त छान लागतो. तर बदामांचा रंग इथे थोडा थोडा बदलायला लागलेला आहे, किंचित गुलाबीचा रंग आलेला आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि हे बदाम आपण या लाडूच्या मिश्रणामध्ये घालूया. इथे मी बदाम घातलेला आहे, पण बदामांच्या बरोबर तुम्ही थोडे काजू घालू शकता, थोडे किसमिस घालू शकता. तुमच्या आवडीचा कुठलाही सुकामेवा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी लाडू वळायला घेते. एका हाताच्या मुठीमध्ये जितकं मिश्रण मावेल तितकं मिश्रण घेते, म्हणजे सगळे लाडू सारख्या आकाराचे होतात. लाडूमध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे लाडू एका हाताने अगदी सहज वळला जातोय. तर इथे आपला एक लाडू तयार झालेला आहे. असेच मी बाकीचेही लाडू बांधून घेते. मी आधी सांगितल्याप्रमाणे पोहे, गूळ, सुकं खोबरं, डाळ्या आपल्या घरात नेहमीच असतात, त्यामुळे अगदी व्हिडिओ बघितल्या तुमच्याकडे जर या 4ही वस्तू असतील तर तुम्ही हे लाडू नक्की करून बघू शकता. तर इथे आपला दुसराही लाडू बांधून झालेला आहे. या संपूर्ण प्रमाणात आपले मध्यम आकाराचे 14 लाडू झालेले आहेत. तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते. लाडू अगदी परफेक्ट होतो, अजिबात चिवट, चिकट किंवा भुसभुशीत होत नाही. लाडू करायचं प्रमाणही अगदी सोपं आहे, त्यामुळे या पद्धतीने लाडू केले की तुमचेही लाडू असे परफेक्टच होतील. तर आज आपण केलेले हे पोह्याचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा. लाडू नक्की करून बघा, कसे झाले तेही सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.